मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड त्यांनी छान दाखवलाय बरं का. आणि आजचा हा एपिसोड रिव्ह्यू मी तुम्हाला अक्कलकोटवरनं देतेय. थोड्याच वेळात आम्ही इथून निघणार आहोत तुळजापूरला जाण्यासाठी. पुढचे अपडेट तुम्हाला पोस्टमधनं देईलच. चला तर बघूयात आजचा हा एपिसोड. सुरुवातीला आपण बघतोय पूर्णाजी सायलीला छोट्या तन्वीचे फोटोग्राफ्स दाखवून काही आठवणी तिला सांगत असतात. पूर्णाजी सायलीला इन्व्हलप देतात आणि म्हणतात, बघ तरी यात काय आहे. सायली आता ते फोटो काढून बघते तर तिला छोट्या तन्वीचे फोटो त्यात दिसतात. पूर्णाजी आता सायलीला एक एक आठवणी सांगतात आणि म्हणतात, लहानपणी किती गोड दिसायचीस ना तू तन्वी, बघ बरं. अगं बघतेस काय माझ्याकडे, बघ. अगं म्हणजे आत्ता तशी तू गोडच दिसतेस लहानपणीसारखी, पण बघ ना या फोटोत किती गोड दिसतेस. हा फोटो बघ, यात तू फुलाफुलांचा फ्रॉक घातलायस ना. तू हट्ट केला होतास फुलाफुलांचा फ्रॉक पाहिजे म्हणून. कल्पनाच्या साडीचा मी तुला फ्रॉक केला आणि शिवला. हाच तो फोटो आणि हाच तो फ्रॉक. आणि हा फोटो बघ, हा फोटो आपण माथेरानला गेलो ना तेव्हाचा आहे. माकडाने इतका सुधिंगाणा घातला होतास बरं. आणि हा फोटो तू नेहमीप्रमाणे चित्र काढत बसली होतीस. अगं तुला ना चित्र काढायला खूप आवडायचं. तन्वीचा आवाज आला नाही तर तन्वी घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात चित्र काढत बसलेली आहे हे आमच्या तेव्हाच लक्षात यायचं. आणि हे बघ, या फोटोत तू लपाछपी खेळतेस बघ तन्वी. आता हा तोच फोटो आहे जो सायलीला स्वप्नात दिसतो. त्यामुळेच ती बेशुद्ध पडली होती ना काल, अशी झाडाआडून बघते तन्वी. तोच हा फोटो. आता सायलीला ते आठवायला लागतं. फोटो पाहिल्या सायली विचार करायला लागते, अरे ही तर तीच पाठमोरी मुलगी आहे जी मला दिसत होती सारखी. मला हिचे भास होत आहेत. मग ही मुलगी तन्वीच आहे का? पण मला का भास होत आहेत हिचे? आता पूर्णाजी म्हणतात, ए बेटा कुठे हरवली आहेस, लहानपणीच्या आठवणीत का? ए तन्वी, अगं माझ्या मनापासूनची इच्छा आहे बघ, सांगू का? सायली म्हणते, सांग ना. मग पूर्णाजी म्हणतात, तुला ना लवकरात लवकर ना दिवस जावेत आणि तुला मुलगी व्हावी, म्हणजे मला तुझं बालपण अगदी मन भरून बघता येईल. सायली मग म्हणते, पूर्णाजी हे फोटो मी माझ्याकडे ठेवू? त्यावर पूर्णाजी म्हणतात, ठेव की. अगं तुझे फोटो तुझ्याकडेच बरे. मला पणती झाली ना की तिला दाखवशील बरं हे सगळे फोटो. काय झालंय प्रेक्षकांनो, पूर्णाजी सायलीला तन्वी म्हणून ट्रीट करतात. तन्वी म्हणजे कोण तर अश्विनची बायको. पूर्णाजीला वाटतं की ही अश्विनची बायको आहे. असो, आता पुढे आणखीन काय काय गोंधळ होणार आहे ते देवासच ठाऊक. पण हा सचिन एक अतिशय क्रूर माणूस निघालाय बरं का. या सीनमध्ये आपण बघतोय सचिनने त्याचं घर विक्री काढलंय आणि एका माणसाला बोलवलंय. पुढचाच सीन त्यांनी दाखवलाय. त्या माणसाला म्हणतोय, तुम्ही आता बघितलं, सचिनने स्वतःचं घर विक्रीला काढलंय आणि एक गिराईक त्याने आणलेलं असतं आणि त्याला म्हणत असतो, आता तुम्ही माझं घर बघितलंय, मला लवकरात लवकर माझं घर विकायचंय, सेल करायचंय. आता तो माणूस म्हणतो, पण तुम्ही तुमच्या घराची किंमत खूपच जास्ती सांगतायत. त्यावर सचिन म्हणतो, हा एक चांगला एरिया आहे आणि तसे तुम्हाला परवडत नसेल तर मी दुसरं गिराईक बघतो, मला ताबडतोब पैसे हवे, अडचण आहे मला. त्यावर हा माणूस म्हणतो, ठीक आहे थांबा जरा, मी तुम्हाला विचार करून सांगतो आणि प्लीज दुसरं कोणी बघू नका हा, मी तुम्हाला लगेच उद्या दुपारपर्यंत सांगतो. सचिन म्हणतो, ठीक आहे पण मला जास्ती वाट बघायला लावू नका. प्रेक्षकांनो, इतका क्रूर माणूस दाखवलाय. खरं तर यावेळेला मला दुसरा आणखीन शब्द सुचतोय पण तो उच्चारायचा नाहीये. काय आहे ना, सचिनने अक्षरशः स्वतःचं घर विक्री काढून त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवून दिलंय, तेही खोटं बोलून. काय माणसं असतात ना एक एक. असो, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. थोड्या वेळात लगेच सचिनला ती घटस्फोटाची नोटीस आणि हिअरिंगची नोटीस मिळते बरं का. कुरिअरवाला येऊन देऊन जातो. सचिन आता ते वाचतो सगळं नोटीस वगैरे आणि विचार करायला लागतो, घटस्फोटाचं पहिलं हिअरिंग उद्याच आहे. या अर्जुनने जरा जास्ती जोर लावलेला दिसतोय. पण त्याला कळणार नाहीये त्याच्या फॅमिली समोर काय वाढून ठेवलंय. चला सचिन दीक्षित, आता शेवटची भेट द्यायची जरा वेळ आलेलीच आहे. या सुभेदारांना आता माझा गेम मी इथून सुरू करणार, असं म्हणून सचिनने एक क्रूर प्लॅन आखलाय. आता तो प्लॅन काय आहे हे आपल्याला कळेलच. त्यातला अर्धा पार्ट आज कळलाच आहे शेवटी. आता इकडे बघा हा, यांची तयारी सुरू आहे बारशाची. अस्मिता आली आहे हॉलमध्ये. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, कुठे होतीस अस्मिता? अगं आम्ही आता अर्जुनच्या होणाऱ्या बाळासाठी ती लिस्ट करतोय. अस्मिता म्हणते, ओ मम्मा, तू माझ्या वेळेला केली होतीस तीच लिस्ट का? कल्पनाताई म्हणतात, हां तीच ती लिस्ट. तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन तिकडून स्टडी रूम मधून आलेत. प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, कसा आहेस बाबा, मूड बरा आहे का? नाही म्हणजे सायलीने एवढी गोड बातमी दिली तेव्हा तुझा चेहरा बघण्यासारखा झाला होता बाबा. अर्जुन म्हणतो, डॅड मी खुशच आहे. आता तेवढ्यात स्मिता म्हणते, मग सेलिब्रेशन करूयात. मग हा अश्विन म्हणतो, थांबा जरा, सेलिब्रेशन वगैरे नंतर करा, आधी ना वहिनीला चांगल्या गायण्याकडे घेऊन जा. कल्पनाताई म्हणतात, हवं असेल तर मला सांगा रे पोरांनो, मी येते तुमच्या बरोबर. लगेच अस्मिता म्हणते, ठरलं ना, आता झालं ना तुमचं, चला बरं आता सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करूयात. चैतन्य म्हणतो, बापरे केवढा उत्साह आहे.
अस्मिताताई म्हणते, "अहो म्हणजे काय असणारच उत्साह, आत्या आहे मी बाळाची." त्यावर प्रतापराव म्हणतात, "अस्मिता, अगं बारशाचं काम आहे ना, आत्याचं आहे ना, मग ते तू तेव्हा बोल." अस्मिता म्हणते, "अरे डॅड, आता माझ्या बाळाच्या बारशाची प्लॅनिंग करूयात ना, सेलिब्रेशन होणं याच्याशी मतलब." एवढ्यात सचिनची एंट्री दाखवली आहे आणि जरा जास्ती ढांगचिक ढांगचिक म्युझिक लावलंय सचिनच्या एंट्रीवर बरं का. सचिन सुभेदारांच्या घरावर मोठा घाला घालणार असं दिसतंय. सचिनने एक पेन आणलाय आणि त्या पेनला व्हिडिओ लावलेला आहे, म्हणजे असं कॅमेरा लावलेला आहे, त्यातनं शूट होतं. तो जे काही बोलेल ना समोरचा माणूस ते सगळं कॅमेऱ्यात शूट होणार आहे. सचिन आता सुभेदारांना कसं बोलतं करतो ते बघा, म्हणजे मुद्दाम त्यांना चिडायला लावतो, असे काही वाक्य बोलायला लावतो जे त्याला घटस्फोटात उपयोगी पडणार आहेत, म्हणजे त्याला ट्रम्प कार्ड म्हणून वापरता येईल. सचिन सुभेदारांच्या गेटजवळ येतो आणि तो पेन खिशात ठेवून म्हणतो, "अर्जुन, स्वतःला खूप हुशार समजतोस ना तू, आता बघ पुरावे कसे गोळा करतात ते कळेलच तुला. मी जे काही करेल ना ते तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे." इकडे अर्जुन अस्मिताला म्हणतच असतो की "अस्मिताताई, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, पण जरा ऐकतेस का, येतेस का स्टडी रूममध्ये?" आता तो काही बोलणार अर्जुन, तेवढ्यात हा सचिन येतो टाळ्या वाजवत घरात बरं का. अस्मिता चिडून म्हणते, "कशाला आला परत? या घरात यायची तुझी हिंमतच कशी झाली रे?" सचिन म्हणतो, "जशी तुझी हिंमत झाली अस्मिता आम्हाला घटस्फोटाची नोटीस पाठवायची, अरे आज तर मला तू उद्याच्या हिअरिंगची पण नोटीस दिली आहेस." अर्जुन एक्झॅक्टली हेच सांगणार असतो अस्मिताला मगाशी. प्रतापराव विचारतात अर्जुनला, "उद्याचे हिअरिंग?" अर्जुन म्हणतो, "हो डॅड, मी अस्मिताताईला आता हेच सांगणार होतो." तेवढ्यात सायली पण आली आहे बरं का तिथे. सचिन म्हणतो, "का का आता चेहरे पाडण्याचा अभिनय का करताय तुम्ही सगळेजण? मी येण्याआधी तर तुमच्या सेलिब्रेशनच्या गप्पा सुरू होत्या ना, काय?" सगळेजण रागाने बघत असतात सचिनकडे. सचिन म्हणत असतो, "आमच्या घटस्फोटाचं सेलिब्रेशन करताय वाटतं." सायली येते तिथे सचिन समोर आणि म्हणते, "हो, आम्ही तुमच्या घटस्फोटाची सेलिब्रेशन करतोय. तुमचा घटस्फोट साजरा करण्याचीच गोष्ट आहे. तुम्ही अस्मिताच्या आयुष्यातून निघून जाताय ना, म्हणून आम्ही आनंद साजरा करतोय." सायली जे जे बोलते ते सगळं याच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होते. त्या पेनाच्या व्हिडिओमध्ये पेन लावलाय त्याने खिशाला प्रेक्षकांनो, आणि त्या पेनाला व्हिडिओ म्हणजे मला शब्द सुचत नाहीये, कॅमेरा लावलाय. सायली रागानेच बोलत असते सचिनला, "तुम्ही जाण्यामुळे बाळाच्या आयुष्यात फार काही चांगलं घडणार नाहीये. हां, पण तुम्ही जाणार आहे हे मात्र आनंदाचं आहे. तुम्ही आता इथून निघालात तरी चालेल." सचिन आता मनातच बोलत असतो, "बोल सायली बोल." अर्जुन म्हणत असतो, "तू इथे आलाच कशाला रे सचिन? चल निघ इथून, निघ." आता सचिन मुद्दाम जो बोलतोय ना त्याच्याकडे त्या दिशेने असा बघत असतो बरं का सारखा, ते रेकॉर्डिंग व्यवस्थित यावं म्हणून. सचिनला आता पुन्हा सायली चिडून म्हणते, "काय विचार करताय तुम्ही? कशाला थांबला आहात? तुमचे पाय या घराला आम्हाला लागायला पण नकोयत. तुम्ही आम्हाला या घरात नको आहात हे तुम्हाला किती वेळेला आणि कसं कसं सांगायचं?" सचिन मनात विचार करत असतो, "बोल सायली बोल, बोलत राहा. मला हेच अपेक्षित आहे. तुझा शब्द आणि शब्द रेकॉर्ड करतोय मी." अर्जुन म्हणतो, "नाही, याची बोलायची आणि आपली ऐकायची लिमिट संपली आता. चल रे सचिन, निघायचं आता." सचिन म्हणतो, मी इथे अस्मिताला जाब विचारायला आलोय." अश्विन चिडून म्हणते, कसला जाब रे?" सचिन म्हणतो, "मी तुला कधी घटस्फोट मागितला नव्हता. मला माझ्या बाळासोबत पुढचं सगळं आयुष्य घालवायचं होतं, पण तू मला घटस्फोट देतेस अस्मिता. माझ्या बाळाला त्याच्या वडिलांची गरज आहे आता, पण तुम्ही सगळ्यांनी अस्मिताचे कान भरलेत. तिला माझ्याबद्दल नको नको त्या गोष्टी तुम्ही ऐकवल्यात मुद्दाम, म्हणून अस्मिता मला घटस्फोट देते. अस्मिताला घटस्फोट हवाय म्हणूनच ती ठरवतीये." अस्मिता म्हणते, "होय, मीच ठरवलंय स्वतःहून, पण माझे कोणीही कान भरलेले नाहीयेत, कारण मला तुझ्यासारख्या माणसासोबत राहायचंच नाहीये." त्यावर सचिन पलटवार करून म्हणतो, "अगं अस्मिता, बरोबर आहे ग, कारण तुला आता दुसऱ्याच माणसासोबत राहायचंय ना." त्याने तो मुद्दा काही सोडलेला नाहीये प्रेक्षकांनो. चैतन्य आणि अस्मिताच्या रिलेशनचा अतिशय वाईट आणि क्रूर माणूस आहे. आता सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. आता सचिन चैतन्याच्या समोर येतो आणि म्हणतो, "वाटलंच होतं मला हा इथेच असेल म्हणून. मी इथे येण्यापूर्वीच मला कळलं होतं की हा इथे हजर असेलच. नाही, जिथे अस्मिता तिथे चैतन्य असलाच पाहिजे, नाही का?" चैतन्य रागाने बघत असतो सचिनकडे. सचिन म्हणत असतो, "काय रे चैतन्य, तुला स्वतःचं घरबीर नाहीये का रे? जेव्हा बघावं तेव्हा इथेच सुभेदारांच्या घरात पडीक असतो का रे?" आता प्रतापराव चिडून म्हणतात, सचिन, तोंड सांभाळून बोला." चैतन्य चिडून म्हणतो, चल, मी तुझं मागच्या वेळेला ऐकून घेतलं ना, कारण तुझ्या बोलण्याचा मला धक्का बसला होता. आता मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही. चल चल, निघ इथून." लगेच सचिन म्हणतो, "बरोबर आहे रे चैतन्य. नाही, आपली लफडी ऐकावी लागली ना की असाच राग येतो रे चैतन्य."
सगळेजण सचिनकडे रागाने बघत असतात. आता सचिन म्हणत असतो, अरे चोरून मांजर दूध पितं ना तेव्हा मांजराला कळत नसतं आपण दूध पितोय हे सगळे बघतायत, कारण त्याचे डोळे मिटलेले असतात ना, पण अख्ख्या जगाला कळत असतं रे मांजर काय करतंय ते. तू माझ्या संसाराला आग लावलीयस, तुझं कधीच भलं होणार नाही आणि त्याचे परिणाम तुला भोगावेच लागणार आहे रे चैतन्य. आता मात्र कल्पनाताई म्हणतात, तुझी एवढी हिंमत, आमच्या घरात येऊन तू आम्हाला धमक्या देतोयस. सायली आता जो शब्द बोलते ना तो कुठेतरी माझ्या मनाला पटला नाही. त्याचं कारण सांगते. सायली म्हणते, अस्मिता आता तर याच्याकडनं एवढी एवढी पोटगी घे ना की बाळाला कधी कुठल्याच गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे. सोडू नकोस अस्मिता, याला सोडू नकोस. त्यावर आता सचिन म्हणतो, ओके तुम्ही सगळे ना माझ्या विरुद्ध पाहिजे तो जोर लावून घ्या, मी तुम्हा सगळ्यांना घाबरत नाही आणि कशालाच घाबरत नाही, कारण माझी बाजू सत्याची आहे. हा हा हा, सचिनने हा मोठा जोक मारलाय. तर आता सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. सचिन म्हणतो, आणि हो मगाशी काय म्हणालास तू अर्जुन, उद्या कोर्टात भेटूयात. शुअर शुअर, सी यू टुमॉरो इन कोर्ट. चल बाय ब्युटिफुल, असं अस्मिताला म्हणतो आणि म्हणतो सी यू ब्युटिफुल असं म्हणून निघून गेलाय बरं का. आता मात्र सचिन गेल्यानंतर अश्विन म्हणतो, याची बाजू सत्याची आहे, याला हे बोलताना लाज कशी वाटत नाहीये. प्रतापराव म्हणतात, हा माणूस आला ना की प्रत्येक वेळेला त्याची लायकी दाखवूनच देतो. सचिन गेल्यानंतर आता सायलीला जरा चक्कर येते बरं का. अर्जुन म्हणतो, अस्मिताई हा सचिन ह्याच लायकीचा माणूस आहे, तो कोर्टात कसा वागेल ना सांगता येत नाही, पण तू याच्या वागणुकीचा प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेवढ्यात सगळ्यांचं लक्ष सायलीकडे जातं. सायलीला आता सगळेजण खाली बसवतात. तिला गरगरल्यासारखं होत असतं. ज्या बेसिक सिम्पटम्स आहेत ना त्या सायलीला होतात आहेत प्रेक्षकांनो. आता पटकन तिला सगळेजण पाणी वगैरे देतात. सायलीला कसं तरी होत असतं, ती पाणी पिते आणि मग अर्जुन म्हणतो, काय झालं तुला बायको, काही त्रास होतोय का. सायली म्हणते, अचानक ना जरा गरगरल्यासारखंच झालं मला. कल्पनाताई म्हणतात, सायली तू न वर जाऊन आराम कर बाई, तुला उगाच ताण येतोय या सगळ्याचा. अस्मिताला ना जरा गिल्टी फील होतं बरं का मंडळी. अस्मिता म्हणते, अगं सायली अर्जुन, तुम्हा दोघांना ना तुमच्या प्रेग्नेन्सीचा, तुम्हाला बाळ होणार याचा आनंद माझ्यामुळे उपभोगता येत नाहीये ना. सायली म्हणते, अगं अस्मिता तू असं वाईट नको वाटून घेऊस. मग अर्जुन म्हणतो, तू जा बरं बायको, आराम कर बरं. सायली म्हणते, बरं मी जाते वर, पण तुम्ही अस्मिताताईसोबत थांबा हं. विमल म्हणते, चला सायलीताई मी येते तुमच्याबरोबर. आता मात्र सायली तिथून निघून जाते. मग हे सगळेजण चर्चा करायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, देव आपल्याला कुठलाच आनंद का उपभोगू देत नाहीये, काय झालंय हे सगळं. प्रतापराव म्हणतात, कल्पना ही वेळ रडण्याची नाहीये, आपण सगळ्यांनी स्ट्रॉंग राहायला हवंय. सगळेजण आता स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतायत, कारण आता अस्मिताच्या घटस्फोटाची तारीख वगैरे आहे कोर्टामध्ये आणि तिथे आता सचिन यांच्यावर काय आरोप प्रत्यारोप करतो काही सांगता येत नाही. अवघड असतात ना मंडळी या सगळ्या गोष्टी. असो, पण आता नेमकं आपल्या मालिकेचं कथानक कुठल्या दिशेकडे वळणार आहे ते कळत नाही आहे. पण काही झालं तरी प्रिया सुभेदारांना तिच्या प्रेग्नेन्सीची न्यूज कळवणार आहे बरं का मंडळी. आता बघा त्यांनी पुढचे सीन तेच घेतलेत आणि एक साक्षीचा पण सीन घेतलाय. आता बघा अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई चल बरं, मला जरा तुझ्यासोबत उद्याच्या हिअरिंगबद्दल बोलायचं आहे, चल तुझ्या खोलीत जाऊन बसूयात. अर्जुन आणि अस्मिता आता बोलतायत घटस्फोटाच्या त्या तारखेबद्दल. अर्जुन अस्मिताला समजवतो की काय काय होणार आहे उद्या कोर्टामध्ये, पण हा सीन छान दाखवलाय त्यांनी. हे दोघंच आहेत बहीण भाऊ आता खोलीमध्ये. अर्जुन म्हणतो, बघ अस्मिताताई आता सचिनचा ॲटिट्यूड पाहिलास ना तू, त्यामुळे तो कोर्टात काहीही आणि कसंही वागू शकतो, पण अस्मिताताई तुला जरा इमोशनली स्ट्रॉंग व्हावं लागेल. अस्मिता त्याला हो म्हणते. मग अर्जुन म्हणतो, तुला हे सगळं सोपं जाणार नाहीये, त्याने चैतन्याच्या आणि तुझ्या नात्यावर घाणेरडे आरोप केलेत अस्मिताताई, तो उद्या हेच करणार आहे कोर्टात. खरं तर तुलाच काय, आम्हाला पण हे सगळं अजिबात पटत नाहीये, पण आपल्याला स्ट्रॉंग राहिल्याशिवाय पर्याय नाहीये. अस्मिता म्हणते, बरोबर आहे तुझं अर्जुन, पण मी माझ्या बाळासाठी स्ट्रॉंग राहणारच आहे. अर्जुन म्हणतो, त्याला ना मी अशी अद्दल घडवेल ना अस्मिताताई की तो आयुष्यात कधीच विसरणार नाहीये. म्हणजे त्याला असंही तुला तिथे कोर्टात असंही वाटू शकतं अस्मिताताई की हे नेमकं काय चाललंय, कुठे चाललंय, म्हणजे तुला हे सगळं फेस करावं लागेल. अस्मिता म्हणते, अरे अर्जुन, सचिनने सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या रे, त्यामुळेच घटस्फोट घ्यायचं ठरवलंय ना मी. जे काही घडेल ना त्याला तर तोंड द्यावंच लागणार आहे. अर्जुन म्हणतो, तू यात एकटी नाही आहेस, आम्ही सोबत आहोत हां तुझ्या. अस्मिता म्हणते, माहिती आहे रे अर्जुन, तुम्ही आहात म्हणूनच मी खंबीरपणे उभी आहे ना. अर्जुन म्हणतो, अस्मिताताई एक भाऊ म्हणून तुला शब्द देतो, त्या सचिनने तुझ्यासोबत आणि तुझ्या बाळासोबत जो अन्याय केलाय ना त्याची शिक्षा मी त्याला दिल्याशिवाय राहणार नाहीये. अस्मिता आता अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते. तेवढ्यात बाळ रडायला लागतं. अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई रडू नकोस, ती जरा इमोशनल झालेली असते. तेवढ्यात बाळ रडतं म्हणून अस्मिता बाळाला जवळ घेते आणि त्याला जोजवत असते, ओ बाळा काय झालं.
आता अर्जुनच्या जवळ देते बरं का ती बाळाला. अस्मिता म्हणते, बघ अर्जुन, तुझ्याकडे बघून बाळ कसं हसतंय. अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई. अर्जुन बाळाशी गप्पा मारत असतो, बाळा आता बघ तुझा मामा पण बाबा होणार आहे, पण या मामाला ना एक नाही 2-2 बाळं असणार आहेत. एक माझं बाळ आणि एक हे बाळ. अरे मी तुला कधीच काहीच कमी पडू देणार नाही हं बाळा. कुठल्याच लेकी बाळीच्या बाबतीत असं होऊ नये प्रेक्षकांनो, जे अस्मिताच्या बाबतीत झालंय. अस्मिता म्हणत असते बाळाला, रडू नकोस रे राजा, काय झालंय तुला मामाकडे जायचं का. अर्जुनला म्हणते अस्मिता, घे रे बाळाला. अर्जुन घाबरून म्हणत असतो, ए नको अस्मिता ताई, मला नाही जमत हे. अस्मिता जबरदस्ती देते बाळाला त्याच्याजवळ आणि म्हणते, हे बघ असा मानेखाली हात ठेवायचा अर्जुन आणि असं धरायचं बाळाला. अर्जुन बाळाला आता धरतो बरं का. त्याला थोडी भीती वाटत असते, वाटते बरं का कोणाकोणाला भीती प्रेक्षकांनो, कारण ते लहान लेकरं असे एकदम उसळतात ना, तर वाटते भीती कोणाकोणाला असं पडायची वगैरे. अर्जुनला तशीच भीती वाटत असते. मग अर्जुन जेव्हा बाळाला जवळ घेतो ना, तेव्हा बाळ शांत होऊन जातं. मग अस्मिता म्हणते, बघ अर्जुन किती छान जमतं तुला, उगाच घाबरतोस. आणि अर्जुन आता बाळाकडे बघतच राहतो. इकडे सायलीबाई झोपेत ओरडत असतात, अगं अगं कुठे चाललीयस, थांब थांब जरा, असं म्हणून पळू नको पळू नको म्हणून ती एकदम उठून जागी होते बरं का. झोपलेली असते. आता तिला झोपेत उठता बसता सगळीकडे ती छोटी तन्वीच दिसते. आता पूर्णाजीने दाखवलेले फोटो तिला आठवतात आणि पटकन ती कपाटातनं फोटो काढते बरं का आणि त्या छोट्या तन्वीचे फोटो बघायला लागते. सायलीला कळे ना की छोट्या तन्वीचे भास तिला का होत आहेत, काय संबंध असेल तिचा आणि छोट्या तन्वीचा. सायली ते छोट्या तन्वीचे फोटोग्राफ्स बघत म्हणते, ही तर छोटी तन्वी आहे, झाडामागे लपणारी मुलगी, ही पण छोटी तन्वी आहे. ते एक एक फोटो ती बघत असते आणि विचार करत असते, ही मला का दिसतीये. पूर्णाजीने हे सगळे फोटो दाखवले तेव्हाही मला का असं होतंय. आता ते सगळं विचार करून करून ती डोक्याला हात लावते. प्रेक्षकांनो आता सायली स्वतः तन्वी आहे हे सगळं त्यांनी दाखवण्यासाठी जरा जास्तीच ओढाताण केली आहे बरं का. म्हणजे ये अब ज्यादा ओव्हरडोस हो रहा है प्रेक्षकांनो, सायलीचे भास वगैरे वगैरे. काय ते एकदाच त्यांनी सोक्षमोक्ष करायला हवा. तेच 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 बघायला रिपीट जरा कंटाळा येतो ना, म्हणून म्हटलं. आणि नेमकं वेगवेगळं काय सांगणार प्रत्येक वेळेला, असं होतं ना. तर असो, आता बघा हा सीन भारी दाखवलाय त्यांनी आजचा. प्रिया कॉन्स्टेबलला आवाज देत असते जेलमधून, मॅडम ओ मॅडम कोणी आहे का इथे, ओ कॉन्स्टेबल मॅडम इकडे येता का, कोणी आहे का, ओ मॅडम असा हा जरा जोर मी लावला. तर आता एक कॉन्स्टेबल बाई आली प्रियाकडे. तेव्हा प्रिया म्हणते, ओ मॅडम मॅडम इकडे या ना. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, काय गे सारखं इथे या इथे या, तू काय आम्हाला नोकर समजतेस का तुझी. प्रिया म्हणते, नाही हो माफ करा मॅडम, मला त्रास द्यायचा नाही तुम्हाला, मला ना एक छोटीशी मदत हवी आहे तुमची. ती कॉन्स्टेबल म्हणते, कसली मदत. प्रिया म्हणते, मला ना माझ्या घरच्यांना कळवायचं आहे हो, मी गरोदर आहे, त्यासाठी काय करावं लागतं, म्हणजे इथे इथे काय करावं लागतं नेमकं जेलमध्ये. त्यावर आता ती कॉन्स्टेबल म्हणते, अगं हे सगळं तू तुझ्या वकिलाला सांग ना, आम्हाला कशाला सांगतेस. प्रिया म्हणते, नाही हो माझ्याकडे वकील नाही हो, म्हणजे असं कोणी बाहेरही नाही आहे जे जाऊन सांगेल माझ्या घरच्यांना. हे बघा माझी मदत करा ना, माझ्या घरच्यांना जर कळलंच नाही ना मी गरोदर आहे, तर माझ्या मदतीसाठी कोणी येणारच नाही. अहो मला मदत करा ना. एका बाईसाठी तुम्ही एवढं नाही करणार का, तुम्ही पण आई आहात ना. ती कॉन्स्टेबल म्हणते, चल चल नाटकं नको करूस. प्रिया म्हणते, मग सांगा ना काय काय मदत कराल. अहो माझ्या बाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे हो, म्हणजे माझ्या सासरच्या माणसांना कळलंच नाही मी गरोदर आहे तर कसं होणार हो, माझ्या मदतीला पण कोणी येऊ शकणार नाही ना. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे मदत मागते हो, तुम्ही आई आहात ना, आई म्हणून तुम्हाला माझ्या बाळाची दया येत नाही का, माझ्या बाळाच्या भविष्याचा विचार करा हो, प्लीज मी तुमच्या पाया पडते मी, मला मदत करा हो प्लीज प्लीज. प्रिया त्या कॉन्स्टेबल बाईच्या पाया पडत असते जेलमधूनच. आता ती बाई म्हणते शेवटी, ठीक आहे थांब, मी जरा जेलर साहेबांशी बोलते, तुला निरोप पाठवायचा आहे तर ठीक आहे, परवानगी घेते त्याची. प्रिया म्हणते, थँक्यू तुमचे खूप उपकार झाले. आता ती कॉन्स्टेबल म्हणते, बरं थांब ठीक आहे मी विचारते. प्रिया म्हणते, जरा लवकर विचारा हां. कॉन्स्टेबल बाई आता निघून गेली आहे. काय वाटतं तुम्हाला मंडळी, सुभेदारांपर्यंत प्रियाच्या प्रेग्नन्सीची न्यूज पोहोचेल का. ये बात कुछ गडबड है, इसमें कुछ न कुछ ट्विस्ट आने वाला है. तर हा सीन झाल्यावर, प्रियाचं सीन झाल्यावर सचिन आणि साक्षीचं सीन तुम्ही बघत आहात. सचिन आता साक्षीला सुद्धा खोटं बोलतोय बरं का. तो म्हणत असतो, त्या सुभेदार फॅमिलीने आणि त्या अस्मिताने माझी प्रचंड बदनामी करून ठेवली आहे आणि आता त्या अस्मिताला सहज मला घटस्फोट द्यायचा नाही, तिला पोटगी हवी आहे ग माझ्याकडनं. आता मला सांग, माझ्या डोक्यावर एवढं कर्ज आहे, आता त्या अस्मिताला माझ्याशी असं वागावंसं कसं वाटतंय. त्यावर साक्षी म्हणते, ती तुझी अडवणूक का करते अस्मिता, अरे तिला माहिती नाहीये का की तुझं प्रेम नाहीये तिच्यावर. सचिन म्हणतो, तिला चांगलंच माहिती आहे, तिला हेही माहिती आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे साक्षी, अगं तिला आपल्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये.
या सगळ्यात तिची फॅमिली तिला सपोर्ट करते आणि ते सगळे मिळून मला छळतायत ग. साक्षी म्हणते, जाऊ दे सचिन, तू शांत राहा, या सगळ्याचं टेन्शन तू घेऊ नकोस. ती तुझ्याकडे केव्हा पोटगी मागू शकते, जेव्हा ती सिद्ध करेल की आपल्या दोघांचं अफेअर आहे. पण तिला जर ही गोष्ट सिद्धच करता नाही आली तर? सचिन म्हणतो, काय बोलते साक्षी, तुला कळतंय का? आपल्या दोघांचं अफेअर आहे, ती सहज सिद्ध करू शकते, त्यांच्याकडे पुरावे आहेत. साक्षी म्हणते, काय आहे त्यांच्याकडे पुरावे? तुझे आणि साक्षीचे फोटो. अरे पण जर साक्षी शिखरेच या जगात राहिली नाही तर ते कसे सिद्ध करणार आहे हे सगळं? आता सचिन म्हणतो, हे काय बोलतेस साक्षी, अगं नेमकं तुला म्हणायचे तरी काय? साक्षी म्हणते, सचिन माझ्याकडे एक मोठा प्लॅन आहे. काय करणार आहे प्रेक्षकांनो, ही साक्षी आता ती असं तर साडी नेसली आहे तिने आणि साडीचा पदर असं चेहऱ्यावर झाकून ठेवतीये, कारण तिने स्वतःच्या चेहऱ्याला डॅमेज करून घेतलंय. मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं, तिला प्लास्टिक सर्जरी करायची आहे जेणेकरून तिचा चेहराच तिला लपवता येईल आणि साक्षी जिवंत आहे हे जगाला कळणारच नाही. साक्षी आता बदललेली दिसणार आहे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये, असं दिसतंय तर खरी. अर्जुनचा सायलीचा सीन दाखवलाय पुढचा. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. अर्जुन सायलीसाठी दूध घेऊन येतो आणि म्हणतो, बायको चल चल पटकन हे थंडगार दूध पिऊन घे, मम्माने पाठवलंय. सायली म्हणते, अहो आत्ताच जेवले ना मी, मला नकोय. अर्जुन म्हणतो, ते काही नाही, मी ऐकणार नाही, चल पटकन घे. सायली आता दूध पित असते, अर्जुन समोरच ग्लासभर दूध आणले बाई त्याने. सायली म्हणते, अहो बरं झालं आज तुम्ही अस्मिताताईंशी बोललात, त्यांना जरा उद्या टेन्शन कमी होईल ना. आणि अस्मिता मला काय म्हणाली माहितीये, अर्जुनने मला तुझ्यासारखं छान समजून सांगितलं म्हणे. तुम्ही ना असे समजूतदारपणे वागलात ना की मला ना आणखीन प्रेम वाढतं तुमच्या. सायली म्हणते, मला ना तुमच्या आणखीन प्रेमात पडावंसं वाटतं सारखं सारखं. अर्जुन म्हणतो, क्या बात आहे, आज चक्क बायको कौतुक करते बाबा माझं. असं वाटतंय की चंद्र वेगळ्या डायरेक्शनमध्ये उगवलाय. सायली हसायला लागते बरं का. अर्जुन म्हणतो, अच्छा नाही डायरेक्शन नाही, उगवला असं काहीतरी असतं ना ते. सायली हसून म्हणते, काही काय अहो, ही म्हण चंद्राच्या बाबतीत नसते, सूर्याच्या बाबतीत असते. अर्जुन म्हणतो, काही म्हण तू, रात्र आहे ना आता म्हणून चंद्र म्हणतोय ग. सायली म्हणते, बरं 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 कळलं हां. अर्जुन म्हणतो, दूध पिऊन घे, तुला काहीतरी आणलंय, सरप्राईज आहे. आता त्याने कपाट उघडून 2 उशा दाखवल्यात बरं का. ते नाही का आजकालच्या डोहाळ जेवणात लिहिलेलं असतं फादर टू बी, मदर टू बी, तसं अर्जुनने 2 उशा आणल्यात करून आणि त्या सायलीला तो दाखवतो आणि म्हणतो, कसं वाटलं सरप्राईज? सायली म्हणते, काय आहे यात? आधी तो उलट्या धरतो उषा, त्यामुळे कळत नाही सायलीला. मग अर्जुन सुलट्या करतो आणि दाखवतो. सायली ते बघते आणि तिला खूप आवडतं. आता ते सरप्राईज त्या उषा आधी उलट्या धरतो ना अर्जुन, त्यामुळे त्या सायलीला दिसत नाही. मग तो सुलट्या करून दाखवतो. फादर टू बी आणि मदर टू बी असं त्या उशांवर लिहिलेलं असतं. सायलीला ते गिफ्ट प्रचंड आवडलंय. अर्जुन म्हणतो, अगं हे सगळं ना मी बनवून घेतलंय, कसं वाटलं सायली, आवडलं का? सायली आता डोळ्यात पाणी येतं तिच्या आणि ती म्हणते, आवडलं, मला खूप आवडलं. अर्जुन म्हणतो, अगं बायको मग रडतेस का, आवडलं तर? म्हणजे खरंच तुला नाही आवडलं का? सायली म्हणते, अशी नाही रडत आहे मी, ह्याला आनंद अश्रू म्हणतात ना. अहो किती छान उशा आणल्यात तुम्ही, माझ्या डोळ्यात पाणी आलं ना. अर्जुन म्हणतो, सॉरी मला कळलं नाही ग. बायको तुला ना मी याआधी खूप त्रास दिला ना, मला बाळ नकोय, त्याची कशी भरपाई करायची कळत नाहीये, पण आता तू बघशीलच, मी तुझी अशी काळजी घेणार की मी या जगातला बेस्ट बाबा होणार. सायली म्हणते, थँक्यू फादर टू बी. मग अर्जुन म्हणतो, यू ऑलवेज वेलकम मदर टू बी. सायली आता गोड हसते आणि म्हणते, खरंच खूप छान आहे हे गिफ्ट. आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. मंडळी तुम्हाला हॅपी वीकेंड बरं का. सॅटर्डे आहे आता. तर आता पुढच्या भागात आपण बघतोय, पुढच्या प्रोमोत आपण बघतोय, सायली पुन्हा रात्रीची जागी होते आणि तिला ते तन्वीचे भास होतात. आता अर्जुन तिला उठून म्हणतो, तू आता एवढ्या रात्रीचे छोट्या तन्वीचे फोटो का बघतेस? काय विचार करतेस तू या फोटो बघून? सायली विचार करते मनातल्या मनात, मलाच कळत नाहीये मला हिचे भास का होत आहे. आणि इकडे सचिनने त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले आणि म्हणतोय की काही दिवस तुम्ही प्लीज इकडे शिफ्ट व्हा. त्याच्या आईवडिलांना कसं काय कळलं नसेल बरं प्रेक्षकांनो. आणि आता सायली पुन्हा ते फोटो बघून विचार करते, ज्या मुलीला मी बघितलंच नाहीये आतापर्यंत, मला तिचे भास का होत आहे, मला असं का वाटतंय की मी स्वतःचं बालपण अनुभवतीये. आता बघूयात मंडळी, सायलीला नेमकं हे सगळे जे भास वगैरे होत आहेत त्याची क्लिअरिटी मिळते का आणि सुभेदारांना प्रियाच्या प्रेग्नन्सीची न्यूज मिळते का. येणारे भाग इंटरेस्टिंग असणार यात शंका नाहीये. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की. मंडळी आता मला घरी जाण्याची, आम्हाला सगळ्यांनाच घरी जाण्याची ओढ लागली आहे. संध्याकाळपर्यंत आता मी संभाजीनगरला पोहोचेलच. उद्या सकाळी मी माझ्या घरून तुम्हाला रिव्ह्यू देईल. चला तर मग मंडळी भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. आजचा एपिसोड कसा वाटला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. मंडळी टेक केअर, भेटूयात उद्या. धन्यवाद.